असं नाट्याद्वारे आपल्या मनापर्यंत पोहोचेल असं प्रॅक्टिकल करून प्रात्यक्षिक करून दाखवलं, त्याबद्दल आपले धन्यवाद मॅडम. आपण लता मॅडमचे धन्यवाद. त्यांनी वेळात वेळ काढून या मुलांना उत्स्फूर्त त्यांना उत्स्फूर्त केलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी चांगलं प्रोत्साहन जनजागृती करण्याचा आम्हाला मदत केली. धन्यवाद. जय हिंद, जय सद्गुरू. कळलं, हीट राहायचं आणि अलर्ट राहायचं. आजकालच्या मुली त्या मोबाईलमध्येच असतात किंवा मावश्या पण. मोबाईल स्वस्त झालेला आहे, आपलं लक्षात नसतं, आपल्या मागून टू व्हीलरवाला येतो, गळ्यात तुमचं लायसन्स असतं, मंगळसूत्र असतं आणि त्या मोबाईलमध्ये काय एवढं ठेवलं आहे गॉड नोज. तुम्ही मोबाईलवरती बोलत असतात, एखादा टू व्हीलर नाही तर तुमचा आता मोबाईल पण खेचतो आणि मंगळसूत्र पण खेचतो. तर तुम्हालाही तुम्हाला संदेश देतो की तुम्ही सुद्धा सजग राहिलं पाहिजे. आजूबाजूला टू व्हीलर येते, फोर व्हीलर येतो, अनोळखी माणूस येतो, कोणी छेडछाड करतो. 112 लगेच आपण फ्री डायल 112 करत आपल्या मोबाईलवरनं 5 मिनिटात पोलीस तुमच्या मदत येणार आणि स्वतः तुम्ही लोकेशन सांगायचं, म्हणजे अजून त्यांना लवकर 2 मिनिटात 3 मिनिटात पोचतात. म्हणजे ही घटना घडणार नाही. तुम्ही जर मोबाईल वापरता तर मोबाईलचा असाही वापर करा. तरी त्यानिमित्ताने मी ट्रॅफिकचे सिनियर पी आहे, सिडको वाहतूक विभागाचे, आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, आपण आपल्या लहान मुलांचे लहान पुरवतात. ऐकून घ्या मावशी, काका ऐकून घ्या, आपण इथे लहान मुलांचे हट्ट पुरवतो. मुलगा 18 वर्षाचा नसतो, 16 वर्षाचा झाला तुमच्या मागे लागतो. आम्ही तर चालतच गेलो शाळेमध्ये, पण आताची मुलं 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर पण मला गाडी मागतात. मग त्या मुलाचा तुम्ही बाल हट्ट पुरवतात. 16 वर्षाखालील मुलाने गाडी चालवली टू व्हीलर विदाउट लायसन्स, त्याला तो झाला बालसुधागृहात. पण त्याचे आई वडील जो मालक आहे गाडीचा त्याला सुद्धा अटक होऊ शकते. आपल्यावरती गुन्हा दाखल होतो. तरी आपल्या मुलांना 18 वर्षाखालील मुलांना कोणाही गाडी देऊ नये, त्याचं लायसन्स काढायला सांगायचं. कोणी विदाउट लायसन्स चालवू नये, विदाउट लायसन्स जाऊ नये, सुपरशीट जाऊ नये. सर्रास इथे आपले कोणी कायदे होतात, वाहतुकीचे नियम सगळे स्वांसकडे जातात. आता तुम्ही एवढे शिकलेले मावशी आमच्या आई बहिणीसारखे आहेत, रस्त्यावरच गाडी उभी राहतात. बस स्टॉप तर तुमच्या पाठीमागे आहे, काय प्रॉब्लेम तुमचं पुढे राहायचं सांगा बघू. अशाने अपघात होतो, तुम्ही पुढे राहिल्यामुळे गाडी पुढे येतो. एखादा पादचाऱ्याला पण जागा आहे. आता आम्ही तुम्हाला सांगू सुद्धा तुम्ही रस्त्यावर येत आहे, बरोबर की नाही मावशी? आपणच चुका करतो. जर तुम्ही ही चुका केली नाही तर मुलं तुमचं अनुकरण करणार. तुम्ही जर विदाउट लायसन्स फिरणार, गाडी चालवताना फोर व्हीलर चालवताना तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे, टू व्हीलर चालवताना फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट घातला पाहिजे, त्याने तुमचा अपघात होणार नाही. एवढी प्रिकॉशन घ्या. चला मुलांनो, सगळ्यांसमोर आपण शपथ घेऊया. छोटी शपथ घे. बोलतो तसं तुम्ही रिपीट करा. व्हेरी गुड.